शनीचं गोचर हे मीन राशीमध्ये जात आहे. कसं जाणार आहे? कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस बऱ्यापैकी चांगले जाणार आहेत. गेली 5 वर्ष साडेसाती होती आणि साडेसातीचा त्रास तुम्हाला अत्यंत जास्त होता. आता येणारे 2.5 वर्ष तुमचे राहिलेले 7.5 वर्षामधले. तर आता इथे तुमच्या दुसऱ्या घरामध्ये शनी जाणार आहेत, म्हणजे मीन राशीमध्ये जाणार आहेत. आणि मीन राशीमध्ये गेल्यानंतर त्यांची दृष्टी 4थ्या घरामध्ये, 8व्या घरामध्ये आणि 11व्या घरामध्ये पडते. 11वं घर आणि दुसरं घर धनभावाचं मानलं जातं. त्यामुळे एक लक्षात ठेवा, साडेसती अजून संपली नाही असं म्हटलं जातं. पहिली साडेसती डोक्यावर असते, दुसरी साडेसती हृदयावर असते आणि तिसरी साडेसती ही पायावर येते. पायावर येणारी साडेसती बहुतेकदा तुम्हाला खूप धावपळ, काही खूप जास्त खर्च याही गोष्टी दाखवते. त्यामुळे पहिली तर स्वतःची काळजी खूप घ्यायची आहे, कारण अजून साडेसती संपली नाही. हा, पण एक मात्र आहे, खूप सारे विचार, खूप सारे गोंधळ, मनस्ताप, चिंता या सगळ्यातून थोडीशी क्लिअरिटी यायला सुरुवात होईल. तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय आहे, नेमकं काय करायचं. त्याचबरोबर 4थ्या घरामध्ये त्याची दृष्टी पडत आहे, तर खूप जणांचं रिलोकेशन होण्याची शक्यता आहे किंवा काही जण प्रॉपर्टी, घर, फ्लॅट अशी सुद्धा काही गोष्टी घेतील आणि तिथेही तुमचा खर्च होण्याचा दिसतोय. पण घेतलं तर बेस्टच आहे. असंही दिसतंय की 8व्या घरामध्ये दृष्टी पडते. तर एक लक्षात ठेवा की तुमचे जे इनलॉज आहेत, म्हणजे सासरकडचे लोक आहेत, त्या लोकांना तुम्हाला पैसे द्यावे लागतील किंवा काही अशा गोष्टी होतील की तुम्हाला पैशांचा खर्च करावा लागेल. तर आता इथे काय करायचं आहे तर नक्की करा. एक लक्षात घ्या, शनी इथे ना खूप परीक्षा घेतो. मग परीक्षा घेतो म्हणजे नेमकं काय करेल, अशा गोष्टी काहीतरी होईल की तुम्हाला पैसे द्यायला लागतील. नक्की द्या, पैसे द्या, मदत करा, कारण ते तुमचेच जवळची लोक आहेत. त्यामुळे तुम्ही जर पैसे दिले तर, आणि एक आहे की ते परत येणार नाहीयेत, त्यामुळे कर्तव्य म्हणून द्या. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा शनी नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळवून देईल. त्याचबरोबर खूप जणांच्या कदाचित फील्ड चेंज झाल्या असतील किंवा काही अपॉर्च्युनिटी तुम्हाला 7.5 मध्ये मिळाल्या असतील. जर ज्यांच्या झालेल्या नाहीयेत त्यांना सुद्धा असं दाखवण्यात येतं की काहीतरी चेंजेस होतील किंवा बिझनेसमध्ये नोकरी, नोकरीमधले बिझनेस किंवा एखादी फील्ड चेंज होणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहेत. चांगल्या होतील, खर्च होणार आहेत. काही जण प्रॉपर्टी घेतील, काही जण जसं सांगितलं की इनलॉजला मदत करायची असेल तर तुम्ही नक्की मदत करा. पैसे परत येणार नाही तेवढं लक्षात ठेवा, पण कर्तव्य म्हणून करा. आपण एक केलं तर आपल्याला 4 बाजूंनी मदत मिळते हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की आपल्याला उपाय खूप चांगले करायचे आहेत. जसं हनुमान चालीसा रोज करायचं आहे, शमीचं झाड घरामध्ये लावा, 7 मुखी रुद्राक्ष अजूनही कोणी घेतलेलं नाही प्लीज कमेंट करा, आपण त्यांना अवेलेबल करून देऊ, कारण अजूनही 2.5 वर्ष आहे. प्रकृतीची काळजी घेणे, ओम नमः शिवायचा जप करणे, शनिवारी मंदिरात जाणे, शनीच्या तिथे तेलदान करणे, पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी वाहू शकता इव्हिनिंगच्या वेळेला. त्याचबरोबर ओम शम शनिश्चराय नमः हा मंत्र सुद्धा करा. कुंभ राशीच्या लोकांसाठी नक्की चांगले दिवस येतील. बेस्ट ऑफ लक.